हाय गाईज, हे बघा मी लग्नासाठी मेहंदी काढत आहे. त्या रात्रीच्या आदल्या रात्रीच्या दिवशीची मेहंदी काढलेली आहे आणि मी स्वतः डिझाईन केलेली आहे. कशी वाटते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. मी सकाळी उठून आम्ही मग दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं होतं, त्याच्यासाठी ही तयारी आहे. तुम्ही बघू शकता. कसं वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की 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 सांगा. हाय गाईज, कसं आहे बघा, तयारी झालेली आहे माझी, रेडी झालेली आहे. तर आम्ही घरातून आता निघालेलो आहे. तर हे तुम्हाला हा क्षण दाखवत आहे, ते मी कशी तयार झाली आहे ते आणि कशी वाटते माझा लूक आणि कशी दिसते ते पण सांगू शकता. तर ही साडी मी पहिल्यांदाच वेअर केलेली आहे आणि हे बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत तुम्हाला दाखवत आहे. आणि हे बघा आमच्या घराला आता टाळा लावायचा आहे, त्यासाठी तुम्ही बघू शकता. आता निघायची तयारी आहे घाईघाईमध्ये. हे माझे हे कर. आहेत आमच्या इथून आम्हाला बस भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत. तर आम्ही आता प्रवासाला निघालेला आहे. कंडक्टर मला विचारतं की कुठे चालतात एवढं बस खाण्यात पकडली असे कसं हे वगैरे वगैरे असे विचारत होते. त्यांच्या संग आम्ही गप्पा मारत होतो. तसंच आणि इथे स्टेशनच्या पुढे एका ट्रेननं आम्हाला जायचं होतं आणि तिथे थोडं ऊन लागत होतं, त्यामुळे जरा असं ताण लागलेली आम्हाला उसाचा रस प्यायचा होता. तर आम्ही इथे जरा स्टॉप घेतलेला आहे. तर उसाचा रस पीत आहे, त्याचा आनंद घेतो आणि नंतर मग आम्ही प्रवासाला लागणार आहे ट्रेनच्या. तर तुम्ही बघू शकता ते क्षण. तर आमचं पिऊन झालेलं आहे गाईज. तर मी आता तुम्हाला आम्ही स्टेशनला चाललेलो आहे अशा गरमीमध्ये. ओला काय भेटली नव्हती आम्हाला, म्हणून आम्ही ट्रेनचा प्रवास करणार आहे. सगळ्याच बघू शकता इथे स्टेशनला आम्ही आलेलो आहे. तर माझे मिस्टर तिथे तिकीट काढत आहेत. तर मी तिथे तुम्हाला शूट करून दाखवते. तर तिथं आम्हाला जरा वेळ होता म्हणून मी तुम्हाला तिथं जरा शूटिंग करून दाखवत होती व्हिडिओमध्ये. जरा मी मुलगी माझा स्टॉप घेऊन साडी होते आणि त्यानंतर आम्हाला ट्रेन भेटलेली आहे गाईज. तर बघू शकता. 10-15 मिनटं आम्ही त्यामध्ये तोपर्यंत टाईमपास करत होतो, कारण का ट्रेन जोपर्यंत जाणार नव्हती तोपर्यंत काय करणार, तर आम्ही गप्पा वगैरे मारतच गेलो आणि गर्दी खूप होती. त्याच्यामुळे तर खूपच आम्हाला हे झालेलं आणि आम्हाला घरापासून तर ओला काय भेटली नव्हती, म्हणून आम्हाला ट्रेनचा प्रवास करावा लागला. गाईज बघू शकता. हे तुम्हाला क्षण दाखवते. आम्हाला लग्नाला पण जाणे जरुरी होतं, त्याच्यामुळे खूप लांबचा प्रवास असल्यामुळे जरा ट्रेनचा प्रवास आम्ही डबल केला. तुम्ही बघू शकता. इथे आमचा स्टॉप झालेला आहे. ट्रेनमधून आम्ही उतरलेला आहोत. तर बघू शकता. मी इकडचा सीन दाखवते तुम्हाला. तर आम्हाला दुसऱ्या ट्रेनने प्रवास करायचा होता, दुसऱ्या साईडने अजून एकदा दुसरी ट्रेन बदलायची होती. तर तिथे आम्ही स्टॉपला वगैरे राहिलेले होते. तर तिथे आम्हाला ट्रेन काय करणार, तर ट्रेनचं शूट करत होती. एकदम मला शूट करून दाखवते आणि तिथे आम्ही थोडे फोटो पण शूट केलेले आहेत. उभे राहून कंटाळा आलेला. ट्रेन तिथेपर्यंत वेट करत होते. बघू शकता. तर झालेला आहे आमचा इकडचा प्रवास पूर्ण. आता आम्ही जिथे यायचं होतं तिथे आलो, पण आम्हाला जरा चुकीचा रस्ता, म्हणजे आम्हाला पत्ता वगैरे माहीत नव्हता, म्हणून दुसऱ्या वेस्टर्न लाईनला गेलो आणि आम्हाला जायचं होतं ईस्ट लाईनला. पण ठीक आहे, काय नाही. आणि मग तिथून रिक्षा पकडली. तर आम्ही असं विचारत लोकांना
चाललं बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवते दृश्य. दोन ट्रेन बदलून आम्हाला ह्या ठिकाणी यायचं होतं. हा ठिकाण आहे सानपाडा स्टेशन. तर तिथे त्या हॉलमध्ये लग्न होतं आमच्या नंदनबाईच्या मुलाचं. तर आम्ही तिथे ठिकाणी पोचलेलो आहे. तर दर्शन तुम्हाला दाखवतो तर इथे मंदिर होतं दत्ताचं आणि गणपतीचं पहिल्यांदाच एंट्री करतो इथे.